नागाव इथल्या सावंत नाश्ता सेंटरमध्ये चोरीची घटना घडली आहे। अज्ञात चोरट्यानं नाश्ता सेंटर फोडून रोख रकमेसह 35,000 रुपयांचं साहित्य लंपास केलंय। या नाश्ता सेंटरमध्ये दुसऱ्यांदा चोरी झाली आहे। हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या महेश भीमराव सावंत यांचं नीलम फाटा रोडजवळ सावंत नाश्ता सेंटर आहे। 2 दिवसांपूर्वी या नाश्ता सेंटरचं कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी गॅस टाकी, गॅस शेगड्या, सीसीटीव्ही कॅमेरा, डिवायडर आणि किराणा साहित्यासह रोख रक्कम लंपास केली आहे। काही महिन्यांपूर्वी याच नाश्ता सेंटरमध्ये चोरी झाली होती। त्या चोरीचा तपास अजून लागलेला नाही, तोपर्यंत दुसऱ्यांदा चोरी झाल्यानं सावंत यांचं मोठं नुकसान झालंय। नागाव परिसरात चोरट्यांनी गेल्या 6 महिन्यात अनेक नाश्ता सेंटर, पान टपऱ्या, बेकरी दुकानं यांना टार्गेट केलंय। काही दिवसांपूर्वी महामार्गावरील मर्सडीज शोरूम जवळच्या एका किराणा दुकानातून 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस केला होता। शिरोली MIDC पोलिसांना चोरीचा छडा लावण्यात अपयश आलंय, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय।